नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उसाच्या रास्त भावात प्रति क्विंटल 25 रुपयांची वाढ करायचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. मँचेस्टर दहशतवादी हल्ला प्रकरणात 7 संशयितांना अटक. येत्या 3 वर्षात राज्यातले 40,000 तलाव पुनरुज्जीवित करणार मुख्यमंत्री. लातूरला राज्यातला पहिला बेघरमुक्त जिल्हा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत 53 तर पनवेल आणि मालेगाव महापालिकेत 60% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज. उद्या मतमोजणी. आणि सुधीरमन चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आता सविस्तर वृत्त. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत केंद्रीय मंत्रिमंडळानं ऊसाच्या रास्त आणि किफायतशीर भावात म्हणजेच एफआरपी मध्ये प्रति क्विंटल 10.6% अर्थात 25 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीतल्या निर्णयामुळे राज्यातल्या 5 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. ऑक्टोबर 2017 पासून सुरू होणाऱ्या खरेदी मोसमात ऊसाच्या एफआरपीत 25 रुपये वाढ होऊन आता हा भाव प्रति क्विंटल 255 रुपये असेल. मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण क्षेत्रात स्वदेशी कंपन्यांना परदेशी कंपन्यांच्या भागीदारीतून संरक्षण उत्पादनं निर्मित करायलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. या निर्णयामुळे लढाऊ विमानं, पाणबुड्या, हेलिकॉप्टर, रणगाडे यांची आता भारतातच भारतीय आणि परदेशी कंपन्यांच्या भागीदारीतून निर्मिती करता येईल. अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्याकरता 2360 कोटी रुपयांचे बॉन्ड्स उभे करण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला. त्याचप्रमाणे परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ बरखास्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. ब्रिटनमध्ये मँचेस्टर इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात आतापर्यंत 7 संशयितांना अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्या संदिग्ध दहशतवाद्यांमध्ये दहशतवाद्याचा भाऊ आणि वडील यांचाही समावेश आहे. या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्याशी संपर्क साधला. या संकटाच्या काळात भारत ब्रिटनसोबत असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. युद्धसदृश स्थितीत लष्कर योग्य तो निर्णय घेऊ शकतं असं संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी म्हटलंय. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. युद्धसदृश परिस्थितीत कोणती कारवाई योग्य आहे याचा निर्णय लष्करी अधिकाऱ्यांनीच घ्यायला हवा असं जेटली यांनी स्पष्ट केलं. आपत्कालीन परिस्थितीत निर्णय घेताना संसदेचा सल्ला घेण्याची गरज नसल्याचंही जेटली म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल प्रगती या बहुआयामी मंचाद्वारे 19वा संवाद साधला. टपाल सेवेशी निगडीत हाताळणी आणि तक्रारींचं निवारण या संदर्भातल्या प्रगतीचा पंतप्रधानांनी आढावा घेतला. टपाल सेवेचं महत्त्व पुन्हा वाढलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. टपाल खात्याच्या कार्यप्रणालीत कोणते बदल करण्यात आले आहेत, तसंच त्रुटींबद्दल जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली आहे याबद्दल पंतप्रधानांनी जाणून घेतलं. टपाल खात्यातल्या पायाभूत सुविधांचं मजबूतीकरण, काळजीपूर्वक केलेल्या सुधारणा आणि मनुष्यबळ विकास व्यवस्थापन यावर पंतप्रधानांनी भर दिला. हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, ओदिशा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यातल्या रेल्वे, रस्ते आणि ऊर्जा क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावाही पंतप्रधानांनी घेतला. गुन्हा आणि गुन्हेगार मागोवा जाळं आणि प्रणाली अर्थात सीसीटीएनएसचाही पंतप्रधानांनी सर्वंकष आढावा घेतला. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी या जाळ्याला राज्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिल्यास सर्वाधिक फायदा होऊ शकेल असं त्यांनी सुचवलं. जलयुक्त शिवाराअंतर्गत पाण्याचं काम हे राष्ट्रीय काम असून गाळमुक्त तलाव, गावमुक्त शिवारच्या माध्यमातून राज्यातल्या 40,000 तलावांचं पुनरुज्जीवन करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. लातूर इथं काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळं, स्वच्छ भारत मिशन, पीक कर्ज पुनर्गठन, प्रधानमंत्री आवास योजना,
तूर खरेदी आदी योजनांचा आढावा घेतला। लातूर जिल्हा राज्यातला पहिला बेघरमुक्त जिल्हा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। पंतप्रधान आवास योजनेसाठी गायरान जमिनी देता येत नाहीत, मात्र इतर सरकारी जमिनींचा वापर करून किंवा खाजगी जमीन विकत घेऊन सगळ्यांना घर मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न करावा असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मे अखेरपर्यंत शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी झालीच पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काल सोलापूर जिल्ह्यातल्या जलयुक्त शिवार योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांची पाहणी केली। जलयुक्त शिवार योजनेबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह असून हे अभियान आता शासनाचं राहिलं नसून जनतेचं झालं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। मुख्यमंत्र्यांनी मालेगाव इथं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरकुलांची पाहणी केली, तसंच जलयुक्त शिवार योजनेचा आढावाही घेतला। राज्यात भाजपाची शिवार संवाद यात्रा आजपासून सुरू होणार आहे। ही यात्रा 28 मे पर्यंत सुरू राहील। या काळात 4000 गावात भाजपाच्या सभा होणार आहेत। नंदुरबार जिल्ह्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, कोल्हापूर जिल्ह्यात सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, चंद्रपूरमध्ये वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, कोकणात शिक्षण मंत्री विनोद तावडे, बीडमध्ये महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे सभा घेणार आहेत। रायगड जिल्ह्यात नव्यानं अस्तित्वात आलेल्या पनवेलसह ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी निजामपूर आणि नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव महानगरपालिकेसाठी काल काही किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान झालं। पनवेल महानगरपालिकेसाठीची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होती। पनवेलमध्ये 53% सरासरी मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। अत्यंत संवेदनशील असलेल्या मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी 60%, तर भिवंडी महानगरपालिकेसाठी 53% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी मुंबईत पत्रकारांना सांगितलं। भिवंडीत गेल्या वेळच्या तुलनेत 7 ते 8% जास्त मतदान झालं आहे। भिवंडीत प्रभाग क्रमांक 6 मध्ये काँग्रेस आणि कोणार्क आघाडीचे कार्यकर्ते आपापसात भिडले होते। यावेळी गोंधळ घालणाऱ्या हुल्लडबाजांवर पोलिसांनी लाठीमार केला। वॉर्ड क्रमांक 14 आणि 19 मधली प्रत्येकी एक मतदान केंद्र काही काळासाठी बंद पडली होती, नंतर मात्र सुरळीत सुरू झाली। भिवंडीत 8 बोगस मतदारांना पकडण्यात आलं। मालेगाव निवडणुकीत यंदा प्रथमच 4 ड्रोन्सचा वापर करण्यात आला। मालेगावात शांततेत मतदान सुरू असतानाच एटीटी हायस्कूल इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। यात 2 जण जखमी झाले। या तीनही महानगरपालिकांच्या एकूण 252 जागांसाठी 1251 उमेदवारांचं भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद झालं। या निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे। चंद्रपूरमधल्या नागभीड, नगरच्या नेवासा, लातूरमधल्या रेणापूर, सांगलीतल्या शिराळा नगरपंचायतींसाठी सुद्धा काल मतदान झालं। जव्हार, श्रीवर्धन, चिपळूण, दोडा मार्गासह एकूण 7 नगरपरिषदा तसंच नगरपंचायतीतल्या 11 रिक्त जागांसाठीची पोटनिवडणूकही काल झाली। केंद्रीय रस्ते आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांचा षष्ठाब्दी पूर्तीनिमित्त 27 मे रोजी नागपुरातल्या कस्तुरचंद पार्क इथं जाहीर सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती ऊर्जा मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात काल आयोजित पत्रकार परिषदेत दिली। या सत्कार समारंभात भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी जमा केलेल्या 1,01,00,000 रुपयांचा धनादेश गडकरी यांना देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। या दिवशी राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। नितीनजी गडकरी षष्ठाब्दी पूर्ती गौरव समारोह समितीच्या वतीनं हा सत्कार करण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या समितीचे अध्यक्ष आहेत। राज्य सरकारनं सगळ्या गोष्टींचं खापर आधीच्या आघाडी सरकारवर न फोडता स्वतःवर जबाबदारी घ्यावी। त्यांना जर राज्य करणं जमत नसेल तर आम्ही राज्याला सक्षम सरकार द्यायला समर्थ आहोत असं राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे। काल मराठवाड्यात जालना इथं एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये उमेद उपक्रमाच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना स्वयंरोजगाराचं साहित्य सुप्रिया सुळे यांच्या हस्ते वितरित करण्यात आलं। पुण्याचे उपमहापौर आणि रिपाईचे कार्यकर्ते दिवंगत नवनाथ कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात काल सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती।
नवनाथ कांबळे हे झंझावती व्यक्तिमत्व होतं. एक सच्चा कार्यकर्ता मित्र रिपाईनं गमावला असल्याची भावना रिपाई अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. पॅन्थरच्या चळवळीपासून समाजासाठी झगडणारा हा एक प्रामाणिक, एकनिष्ठ कार्यकर्ता होता. सत्तेच्या हव्यासापेक्षा संघर्ष करणारा असा नेता होता, अशा शब्दात पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान कांबळे यांच्या कुटुंबातल्या एकाला पोटनिवडणुकीत उभं करून बिनविरोध निवडून आणावं यासाठी काँग्रेस उमेदवार देणार नाही, असं रमेश बागवे यांनी यावेळी सांगितलं. तर कांबळे यांच्या नावानं स्मारक उभारलं जाईल, असं महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितलं. नुकसानीत जाणाऱ्या तसंच शरीराला अपायकारक ठरणाऱ्या रासायनिक शेतीमुळे शेतकरी शेतीपासून दूर जाऊ लागले आहेत. त्यांना एका एकरात 12 लाखांपर्यंत फायदा देणारी नैसर्गिक शेतीच फायदेशीर ठरेल, असं मत कृषीतज्ञ सुभाष पाळेकर यांनी व्यक्त केलं. काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस इथं आयोजित केलेल्या काजू आंबा परिषदेत ते बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान आणि सावंत पटेल अँड फार्म्स यांनी संयुक्तपणे ही परिषद आयोजित केली आहे. राज्यातल्या वित्त आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही या परिषदेला उपस्थित राहून संबंधितांना मार्गदर्शन केलं. शेतीला आवश्यक असलेली पोषण मूल्य नैसर्गिकरित्या दिल्यास पीक आरोग्यदायी बनेल, असा विश्वास ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी यावेळी व्यक्त केला. इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स क्रिकेट स्पर्धेसाठी काल भारतीय संघ रवाना झाला. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचा कालावधी कमी असतो, त्यामुळे या स्पर्धेत खेळताना उसंत मिळत नाही. तसंच पहिल्या सामन्यापासूनच संघाला पूर्णपणे सज्ज व्हावं लागतं, असं भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांनी सांगितलं. स्पर्धेतला एक सामना जरी गमावला तरी दडपण वाढत असल्यामुळे ही स्पर्धा अधिक आव्हानात्मक आहे, असं तो म्हणाला. या स्पर्धेत येत्या 4 जूनला भारताची पहिली लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होत आहे. हा सामना चाहत्यांसाठी महत्त्वाचा असला तरी एक संघ म्हणून पाकिस्तान इतर संघांप्रमाणेच आहे, असं कोहलीनं सांगितलं. चॅम्पियन्स स्पर्धेत महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांची कामगिरी महत्त्वाची ठरेल, असं कोहली म्हणाला. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या सुधीरमन चषक मिश्र संघ अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. 9व्या मानांकित भारतीय संघानं काल 5व्या मानांकित इंडोनेशियावर 4-1 असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत भारताची लढत चीनशी होणार आहे. यापूर्वी 2011 मध्ये भारतानं बॅडमिंटनची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उसाच्या रास्त भावात प्रति क्विंटल 25 रुपयांची वाढ करायचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. मँचेस्टर दहशतवादी हल्ला प्रकरणात 7 संशयितांना अटक. येत्या 3 वर्षात राज्यातले 40,000 तलाव पुनरुज्जीवित करणार मुख्यमंत्री. लातूरला राज्यातला पहिला बेघरमुक्त जिल्हा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत 53 तर पनवेल आणि मालेगाव महापालिकेत 60% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज. उद्या मतमोजणी. आणि सुधीरमन चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.